जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% खरा असा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 68 आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर 68 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला जर अहिल्यानगर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 35 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची अहिल्यानगर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2018 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे अहिल्यानगर महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाला मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेवर 18 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा 2 गट पडले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम अहिल्यानगर महानगरपालिकेवर दोन्ही राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं अहिल्यानगर महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळत होत्या ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना थोडंफार कमी यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा अहिल्यानगर महानगरपालिकेवर अपयश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 5 जागा या अहिल्यानगर महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 3 ते 5 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना जितक्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या असो किंवा लोकसभेच्या आणि त्याचबरोबर मित्रांनो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं अपयश मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं होतं. पण मित्रांनो, त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, अहिल्यानगर महानगरपालिकेवर अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 3च जागा मिळत आपल्याला पाहायला मिळत आहे.
कारण मित्रांनो जितक्या जागा गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा अपक्षांना मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना 18 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे वेगवेगळे झाल्यामुळे याचा परिणाम नेमकं कोणत्या पक्षाला होणार आहे आणि याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 18 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 5 ते 7 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशच मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागा मिळणार आहेत का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला 8 ते 10 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना त्यांना 18 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडल्यामुळे त्यांना 8 ते 10 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दोघं एकत्र असताना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे एकत्र होते त्या निवडणुकीमध्ये त्यांना मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघं वेगवेगळे झाल्यामुळे याचा परिणाम कोणत्या पक्षाला होणार आहे आणि याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 10 जागा मिळणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये कमी प्रमाणात यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 जागा म्हणजे त्यांना थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडली आहे. म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये फूट पडली आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 15 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 24 जागा मिळवणाऱ्या पक्षाला या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना थोडंफार कमी यशाचं मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 14 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची ताकद वाढली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेवर सुद्धा त्यांची चांगल्या प्रकारची ताकद ही या निवडणुकीमध्ये वाढली आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 14 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 20 ते 25 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो आणि त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गट असो हे तिघे म्हणजेच मित्रांनो महायुती सरकार मिळून खरंच अहिल्यानगर महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवणार आहेत का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही अहिल्यानगर महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.